लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे तुमची मी काळजी घेईन. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. पंकजा मुंडे यांच्याकडून लोकसभा लढवण्याचे त्यामुळे आता संकेत देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात शिरूर येथे सिद्धेश्वर देवस्थान संस्थानच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी भाषणामध्ये बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना साथ घातलेली आहे. खरं तर पंकजा मुंडे यांच्यावर वेळोवेळी अन्याय झाला, वारंवार अन्याय होतो, अशा प्रकारच्या चर्चा अधूनमधून येत असतात. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा असतात. यावेळी पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती, तशी शक्यता होती. मात्र तीही केवळ चर्चा राहिली आणि आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्याकडून लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे खरंच बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे या उमेदवार असणार का, हे पाहणं उत्सुकतेचं असणार. सगळ्या आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमची आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा तरी खारीचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी. पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं, 4 दिवसात आचारसंहिता लागेल. आता काय काळजी घ्यावी? मग तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या, पुढची काळजी आम्ही घेऊ. मग बरोबर आहे की नाही? आता तुम्ही काळजी घ्या. आता लोकसभेची निवडणूक लागली, आता हे निवडणुकीचं मंच नाही, त्यामुळे मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही. बघा, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.